हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघा पान नंबर 25 पेज नंबर 25वर अ टीम ऑफ वर्कर्स हा जो घटक आहे याच्यातलाच पुढचा भाग म्हणजेच पेज नंबर 27वर आपण बघणार आहोत. याच्या अगोदर आपण बघितलेलं होतं की टीम ऑफ वर्कर्स याच्यामध्ये आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये आईज, इयर्स, नोज, माउथ, बेली हे जे पार्ट्स आहे, हँड, फीट, हे जे पार्ट्स आहेत या पार्ट्समधील संवाद की कोण काय काम करतं आहे या संदर्भात आपण यांचा संवाद आपण बघितलेला आहे. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मागच्या पार्टमध्ये की बेली सोडून इतर जे पार्ट्स आहेत जसं आईज आहेत, हँड्स आहेत, फीट आहेत, हे सर्व जणांना असं वाटतं बेली म्हणजेच कोण, पोट, हे काहीही काम करत नाही. बघा इथं जो बेली शब्द आहे, बेली म्हणजेच पोट हे काहीच काम करत नाही असं सर्वांचं म्हणणं आलं. आईचं म्हणणं आलं, हँडचं म्हणणं आलं. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आम्हीच काम करतो आणि आम्ही काम केल्यामुळे जे काही खायला भेटतं ते जे काही खाल्ल्या जातं ते सगळं तुला भेटतं, पोटाला भेटतं, म्हणून आता आम्ही तुझ्यासाठी काम करणार नाही. मग आता बेली काय म्हणतो त्याच्यावरती पुढं आपण बघूया. बघा बेली म्हणतो, बघा इथं पेज नंबर 27 हा बेली सेज, बेली म्हणतो डोंट डू दॅट, तसं करू नका. बेली म्हणतो तसं करू नका. आय वर्क फॉर ऑल ऑफ अस, आय वर्क मी काम करतो, फॉर च्यासाठी, ऑल ऑफ अस आपल्या सर्वांसाठी, ऑल ऑफ अस म्हणजे आपल्या सर्वांसाठी मी काम करतो. आय वर्क फॉर ऑल ऑफ अस. बघा वी विल ऑल सफर, बघा त्याचं काय म्हणणं आहे. वी म्हणजे आपण सगळे, विल सफर म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होईल. कशाचा? वी विल ऑल सफर, आपल्या सर्वांना त्याचा त्रास होईल. कशाचा? जर तुम्ही काहीच मला दिलं नाही तर. मी तुमच्या सर्वांसाठी काम करतोय आणि तुम्ही जे मला देण्याचं बंद करणार आहात, जे खाणं देण्याचं बंद करणार आहात, तर आपल्या सर्वांना त्याचा त्रास होईल. आपल्या सर्वांना म्हणजे मलासुद्धा होईल आणि तुम्हालासुद्धा होईल. इफ, बघा पुढं काय म्हणतो तो, इफ यू डोंट गिव्ह मी फूड. इफ म्हणजे जर, इफचा अर्थ काय? जर. यू म्हणजे तुम्ही, जर तुम्ही डोंट गिव्ह दिलं नाही, डोंट म्हणजे डू नॉटचा झालेला शब्द तयार. इफ यू डोंट, जर तुम्ही डोंट गिव्ह दिलं नाही मी म्हणजे मला, फूड म्हणजे अन्न. इफ जर तुम्ही दिलं नाही मला अन्न, म्हणजे मला जर तुम्ही अन्न दिलं नाही तर काय होईल? वी ऑल विल सफर. तुम्ही मला जर अन्न दिलं नाही तर आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास होईल. सफर म्हणजे त्याचा त्रास होईल. आपल्या सर्वांना काय होईल? त्याचा त्रास होईल. बघा हे ऐकल्यावर सगळेच्या सगळे बाकीचे जे बघा इथं दिसतं तुम्हाला, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतील. इथं नोज आहे, हा नोज काय म्हणतो. इथं माउथ आहे, हा फूट आहे, बरोबर आहे का. हे आईज आहेत, इथं हे आय म्हटलेलं आहे. इथं इयर आहे, हँड आहे, इथं पाठीमागं फूट असेल, हे वगैरे जे सर्वजण आहेत हे सर्व काय म्हणतात? हे सर्व ऑल. हे ऑल काय म्हणून राहिले? डोंट ट्राय टू डिस्यू, डू नॉट ट्राय, प्रयत्न करू नको, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नको, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करो. नथिंग काहीच नाही. यू विल रिसीव, नथिंग, यू म्हणजे तू, विल रिसीव म्हणजे भेटणार नाही. विल रिसीव म्हणजे भेटणार, नथिंग म्हणजे काहीच नाही भेटणार, तुला काहीच भेटणार नाही. तू आम्हाला, म्हणजे आपण म्हणतो की आपल्या भाषेत म्हणायचं, तू आम्हाला मूर्ख बनवू नको, तुला काहीच भेटणार नाही.
आता बघा मग पुढं होतं काय की या सर्वांनी हे जे सर्वच्या सर्व जे होते हँड्स असतील, फीट असतील, नोज, माऊथ, या सर्वांनी असं ठरवलं की या बेलीला काहीच द्यायचं नाही. आता बेलीला म्हणजे पोटाला काय दिलं तर आपण काही खाल्लं ते पोटात गेलं, काही पिलं ते पोटात गेलं, फळ फ्रूट भाज्या अन्न काही सरबत असेल ते सगळं पोटात जातं. आणि हे देण्याचं काम मग हँड्स करतात, नोज जसं हवा देतं वगैरे सगळं समजा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात असतात. तर या सर्वांनी ठरवलं की आता काहीच द्यायचं नाही. मग पुढं काय होतं बघा पुढं काय म्हटलेलं आहे की 3 hours लेटर. इथं बघा काय म्हटलेलं आहे 3 hours लेटर. 3 म्हणजे 3, hours म्हणजे तास आणि लेटर म्हणजे नंतर. लेटर म्हणजे काय नंतर, LATER, लेटर म्हणजे नंतर. 3 hours लेटर, 3 तासानंतर. 3 तासानंतर काय होतं, हा जो बेली आहे बघा, हे तुम्हाला चित्र दिसतं इथं बेलीचं. हा बेली काय म्हणून कसा दिसून राहिला का काहीतरी याचना करून राहिलेला आहे. बरोबर आहे, हा बेली दिसतोय आपल्याला. म्हणजे आता बेली खरोखर असा नसतो, पोट काय असं असतं का, आपण एक भूमिका दिलेली आहे. आता हा जो बेली आहे हा बेली काय म्हणतो, प्लीज गेट सम फूड. आता तुम्हाला तर माहीत आहे आपल्याला काय होतं की अगदी थोडा थोडा वेळ झाला की भूक लागल्यासारखं होतं. मग आपण काय म्हणतो, माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले. म्हणजे जसं काही पोट अन्न मागून राहिलं. कोण मागून राहिलं, बेली. तसं इथं बेली म्हणतो प्लीज, कृपा करून, प्लीज प्लीज कृपा करून, गेट म्हणजे मला भेटलं पाहिजेत, गेट सम फूड काही अन्न मला भेटलं पाहिजेत किंवा मला काही अन्न द्या. आय एम ऑलरेडी रेडी. आय ॲम बघा इथं सुद्धा शॉर्ट फॉर्म केलेला आहे. आय ॲम, आय आणि AM, ॲम ऑलरेडी रेडी टू स्टार्ट माय वर्क. स्टार्ट माय वर्क. माय वर्क म्हणजे माझं काम. स्टार्ट म्हणजे सुरू करणं. माझं काम सुरू करण्यासाठी रेडी आहे. रेडी टू स्टार्ट माय वर्क. आय एम ऑल रेडी. मी पूर्णपणे माझं काम करण्यासाठी तयार आहे. मग बाकीचे काय म्हणतात, अदर्स. म्हणजेच हे जे आपण वर बघितले होते सर्व हे अदर्स, हे जे सर्व अदर्स आहे ते काय म्हणतात, नो. काय म्हणतात ते, नो मीन्स नो. नो मीन्स नो. नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही. मीन्स म्हणजे नाही म्हणजे नाही. नो मीन्स नो. वी ऑल गोईंग टू रिलॅक्स. वी आर म्हणजे आम्ही सर्व, ऑल गोईंग जात आहोत, टू रिलॅक्स आराम करण्यासाठी, जस्ट लाईक यू. लाईक यू म्हणजे तुझ्यासारखं. जस्ट लाईक यू तुझ्यासारखं आम्ही आराम करण्यासाठी जात आहोत. वी आर ऑल गोईंग टू रिलॅक्स जस्ट लाईक यू. आम्ही सर्वजण तुझ्यासारखं आराम करण्यासाठी जातो. मग या सर्वांचं म्हणणं होतं की हा फक्त आरामच करतो आणि आम्ही सुद्धा आता काय करणार आहोत, आराम करणार आहोत. आता बघा याच्यावर बेली काय म्हणतो बघा, इथं बेली पुढं काय म्हणतो, बेली सेज प्लीज लिसन टू मी. प्लीज कृपा करून. प्लीज म्हणजे कृपा करून. लिसन टू मी. टू मी म्हणजे माझं ऐका. लिसन म्हणजे ऐका. टू मी म्हणजे माझं. प्लीज लिसन टू मी माझं ऐका. यू मस्ट गिव्ह मी फूड. तुम्ही मला, यू म्हणजे तुम्ही, तू किंवा तुम्ही असा अर्थ होतो यूचा. यू मस्ट गिव्ह म्हणजे दिलंच पाहिजेत. मस्ट गिव्ह म्हणजे काय, दिलंच पाहिजेत. मी म्हणजे मला, फूड म्हणजे अन्न. तुम्ही मला अन्न दिलंच पाहिजे. यू मस्ट गिव्ह मी फूड. तुम्ही मला अन्न दिलंच पाहिजेत. आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. आता बघा आय म्हणजे मी, डायजेस्ट म्हणजे पचविणे. आपण जे खातो ते पचवलं जातं. पचवण्याचं काम कोण करतं, पोट. पण दिसतं का आपल्याला ते काम करताना, जसं हात हालताना दिसतात, पाय हालताना दिसतात, डोळे दिसतात काम करताना, तसं हे दिसत नाही. परंतु हा बेली काय करतो, जे अन्न आहे, जे फूड आहे ते फूड काय करतं, ते डायजेस्ट करतं म्हणजे पचवितं. आय डायजेस्ट इट, मी ते पचवितो. मी पचवितो ते.
आता हे इंग्रजीमध्ये मी पचवितो ते, मराठीत काय म्हणतो, मी ते पचवितो, मी ते पचवितो. ते म्हणजे काय, अन्न. फॉर ऑल ऑफ अस, ऑल ऑफ अस, फॉर म्हणजे च्यासाठी, कोणासाठी, ऑल ऑफ अस, आपल्या सगळ्यांसाठी. तरी पण बघा हे अदर्स म्हणजे बाकीचे सगळेजण, अदर्स, अदर्स सेज सॉरी, माफ कर, सॉरी माफ कर, डोंट ट्राय, प्रयत्न करू नको, टू डिशिव, तू डिशिव आम्हाला तू फसवण्याचा प्रयत्न करू, नथिंग यू विल रिशिव, तू नथिंग म्हणजे काहीच नाही, यू विल रिशिव तुला भेटणार नाही. अगोदरच त्यांनी सांगितलं होतं की तुला भेटणार नाही. आता ही जी घटना आहे ही ज्यावेळेस या हात पायांनी काहीच अन्न द्यायचं नाही असं ठरवलं त्याच्या 3 तासानंतर, मग आता पोटाचा नाईलाज झाला, बेलीचा नाईलाज झाला, कारण की हे द्यायलाच तयार नाही. मग बघा काय होतं, मग ते सर्वजण काहीच खायला देईना. म्हणजे आता तोंडापर्यंत, हातानं जर तोंडापर्यंत अन्न पोहोचवलंच नाही तर ते पोटात जाणार कसं. पायांनी अन्नापर्यंत आपल्याला नेलंच नाही तर हात ते अन्न उचलणार नाही. समजा तुमच्या दुरडीमध्ये पोळी आहे, भाकरी आहे, पायानं तुम्हाला दुरडीपर्यंत नेलंच नाही तर हातही ते घेऊ शकणार नाही. म्हणजे पायाला काम करावं लागेल. पायाच्या नंतर मग दुरडीतून आपण घेऊ, नंतर ते आपण तोंडात टाकू, त्याच्यानंतर ते पोटापर्यंत जाईल. आता या सर्वांनीच, आता मग डोळ्यांनी पाहिलं नाही तर दुरडी दिसणार नाही, कानाने ऐकलं नाही, आई जर म्हटली स्वयंपाक झाला तर स्वयंपाक झाला की नाही समजणार नाही. म्हणजे सर्वांनी स्ट्राईक केली, एक प्रकारचा संप केला. आणि मग काय झालं बघा, 2 days लेटर, 2 days, 2 माहिती आहे आपल्याला, 2 म्हणजे 2, डेज म्हणजे दिवस, 2 दिवस लेटर, लेटर म्हणजे नंतर, 2 दिवसानंतर बघा या हात पाय नाक डोळे कान या कोणच काम करणं बंद केलं. म्हणजे आता नाक तर बंद करू शकत नाही पण बोलण्याचा भाग, की तोंडाला बेलीला पोटाला काहीच द्यायचं नाही असं ठरवलं. आणि मग 2 दिवसानंतर काय झालं, बेली म्हणतो, बेली काय म्हणतो, बेली सेज हाऊ आर यू, बेली काय म्हणतो, हाऊ आर यू, हाऊ म्हणजे कसे, आर म्हणजे आहात, यू म्हणजे तुम्ही, कसे आहात तुम्ही, मराठीत म्हणतो आपण तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. माय फ्रेंड्स, फ्रेंड्स म्हणजे मित्र, माय फ्रेंड्स माझ्या मित्रांनो, माझ्या मित्रांनो तुम्ही कसे आहात, प्रश्न विचारलेला आहे. काय केलेला आहे, प्रश्न विचारला. कोण विचारला, बेलीनं. कोणाला विचारला, हे जे बाकीचे अवयव होते बाहेरून दिसणारे त्यांना. मग बघा माऊथ काय म्हणतं, तोंड. आता तोंडाला काय अडचण आहे बघा, ओ आय फील सो ड्राय, ओ, अरे आय फील मला जाणवायला लागलं, ड्राय म्हणजे कोरडं, सो म्हणजे खूप, ओ आय म्हणजे मी, फील जाणवायला लागलं, खूप, ड्राय म्हणजे कोरडं, मला खूप कोरडं जाणवायला लागलं. बघा आता सर्वांनी काम बंद केलं, मग तोंडाला सुद्धा पाणी मिळेना. आपण सुद्धा बघा काय करतो वर्गामध्ये जरी बसलेलो असलं तर 5-5 मिनिटानं 10-10 मिनिटानं चटकन जवळची बॉटल काढतो, तोंडात 2 घोट पाणी टाकतो. आता इथं तर 2 दिवसापासून पाणी नाही. आणि मग माऊथ म्हणायला लागलं, तोंड म्हणायला लागलं की मला कोरडं कोरडं वाटायला लागलं. विचार करा, 2 दिवस पाणी नाही. मग हँड्स बोलायला लागले. प्रश्न केला होता बेलीनं, हाऊ आर यू माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांनो कसे आहात. त्यावेळेस आता हँड्स म्हणायला लागलं, हँड्स अँड फीट, हात आणि पाय काय म्हणायला लागले, वी फील सो वीक. आता ते काय म्हणायला लागले, फील, फील म्हणजे मग आम्हाला जाणीव व्हायला लागली कशाची, वीक, सो वीक, वीक म्हणजे कमजोरपणा, ताकद नसल्यासारखं त्याला म्हणतात कमजोर, वीक. सो म्हणजे खूप, खूप कमजोर झाल्यासारखं वाटायला लागलं. वी म्हणजे आम्ही, आम्हाला खूप कमजोर झाल्यासारखं वाटायला लागलं, आमच्यातली शक्ती गेल्यासारखं वाटायला लागलं. असं कोण म्हणायला लागलं, हँड्स अँड फीट हे म्हणायला लागले. आता आईज काय म्हणतात बघा, आईज, आईज म्हणायला लागले, वी कांट सी प्रॉपरली. आता आईचं काम काय, पाहणे, सी म्हणजे पाहणे बघा, सी, आणि इथं बघा सी, वी म्हणजे आम्ही. आता आम्ही का म्हटलेलं आहे, कारण ते दोघात, आईज म्हणजे दोघं, 2 असल्यामुळे वी, आय नाही म्हटला, एकटा असला तर आय म्हटलं असतं, दोघं असल्यामुळे ते दोघं म्हणायला लागले. वी कांट म्हणजे कॅन म्हणजे शकणे, आणि शकत नाही, आम्ही शकत नाही, काय करू शकत नाही, सी पाहू शकत नाही, कांट सी पाहू शकत नाही, प्रॉपरली योग्य प्रकारे.
प्रॉपरली, जसं आहे तसं त्याला म्हणतात प्रॉपरली. प्रॉपरली आम्ही योग्य प्रकारे पाहू शकत नाही, म्हणजेच स्पष्ट आम्हाला दिसत नाही. मग एक प्रकारची अंधारी आल्यासारखं होतं आहे. आणि बघा, जर 2 दिवस खायला प्यायला भेटलं नाही तर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी येणारच. तसं होऊन राहायचं आहे. वी कांट सी प्रॉपरली. मग आता बघा, इयर्स अँड नोज काय म्हणायला लागले. यांना कुठं अन्नाची गरज होती आहे का नाही. यांना असं वाटतं की बेलीच सगळं खाऊन टाकतोय ना. मग आता इयर्स अँड नोजला काय व्हायला लागलं. वी फील सो टायर्ड. वी, आता हे दोघं जण आहेत, इयर्स 2 आणि नोज हा एक. असं हे फील म्हणजे वी फील म्हणजे आम्हाला जाणवतं आहे काय, टायर्ड, थकल्यासारखं. सो टायर्ड, खूप थकल्यासारखं वाटतंय. कोणाला, इयर्स अँड नोजला सुद्धा. तुम्ही असं इयर्स अँड नोज कुठं थकतात का, तुमचे थकतात का कधी, नाही आपल्याला वाटत. पण जर अन्न नाही भेटलं तर ते सुद्धा थकल्यासारखे होतात. आता बघा पुढं आणखीन काय काय होतं आहे. म्हणजेच बघा, आता सगळेजण काय म्हणायला लागले, सर्वच्या सर्व जण काय म्हणायला लागले. आता बघा, इयर्सची पोझिशन इथं दाखवलेली आहे. सर्वच्या सर्व पार्ट्स काय म्हणायला लागले, ऑल पार्ट्स काय म्हणायला लागले की व्हॉट्स याला थोडक्यात वाचलं आपण व्हॉट इज असे 2 शब्दापासून तयार झालेलं आहे. व्हॉट इज द मॅटर म्हणजे घटना किंवा काय भानगड आहे बा, काय झालं असं की असं का व्हायला लागलं. कोणाला थकल्यासारखं, कोणाला कोरडं पडल्यासारखं, कोणाला अंधारी आल्यासारखं आहे की नाही. व्हॉट्स रॉंग. व्हॉट म्हणजे काय, इज म्हणजे आहे, काय आहे, रॉंग चुकीचं, काय चुकीचं आहे. विथ ऑल ऑफ अस आपल्या सगळ्यांसोबत काय चुकीचं व्हायला लागलं. ऑल ऑफ अस आपल्या सगळ्यांसोबत. कारण सगळेच जण तक्रार करायला लागले. कोणाला कमजोरी आली, कोणाला दिसून नाही राहिलं, कोणाला थकल्यासारखं वाटायला लागलं, कोणाचं कोरडं पडलं. मग असं का व्हायला लागलं, असे सगळ्या जणांनी प्रश्न केला. व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस, व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस. बघा आता पुढं काय म्हणू आहे. मग त्या ठिकाणी येतो तो ब्रेन म्हणजे काय, ब्रेन म्हणजे मेंदू. माहिती आहे ना, मेंदू कुठं आहे, दिसतो का आपल्याला, नाही. पण माहिती आहे आपल्याला, आपण म्हणतो की याचा मेंदूच काम करत नाही. मेंदू कुठं असतो, आपल्या कवटीमध्ये, डोक्याच्या कवटीमध्ये. तिथं एंटर ब्रेन, त्या ब्रेनचा प्रवेश होतो. आणि मग ब्रेन काय म्हणतो बघा, ब्रेन म्हणजे मेंदू, BRAIN, ब्रेन म्हणजे मेंदू. यू सिली फेलोज, अरे मूर्खांनो, यू म्हणजे तुम्ही सर्व मूर्ख आहात. यू सिली फेलोज. नाऊ आता, यू हॅव नो एनर्जी. नाऊ म्हणजे आता, यू म्हणजे तुम्ही, हॅव नो म्हणजे नाही, हॅव नो म्हणजे नाही, तुमच्याकडे नाही. हॅव म्हणजे नाही आहे, तुमच्याकडे नाही. काय नाही, एनर्जी. एनर्जी माहिती आहे ना, शक्ती. यू हॅव नो एनर्जी, तुमच्याकडे शक्ती नाही. नाऊ यू हॅव नो एनर्जी, तुमच्याकडे शक्ती नाही. मग व्हॉट गिव्ज यू एनर्जी, व्हॉट गिव्ज यू एनर्जी. व्हॉट म्हणजे काय, गिव्ज म्हणजे देतं, यू म्हणजे तुम्हाला, एनर्जी म्हणजे शक्ती. तुम्हाला कोण देतं, शक्ती. तुम्हाला शक्ती कोण देतं, तुम्हाला शक्ती कोण देतं, तर कोण देतं, फूड. कोण देतं, फूड म्हणजे अन्न. जे काही खाऊ आपण ते आपलं अन्न, पोटात जे टाकतो आपण ते अन्न. फूड तुम्हाला एनर्जी देतं, बरोबर आहे की नाही. फूड आपल्याला एनर्जी देतं. हू वर्क ऑन फूड. आणि बघा प्रश्न केला त्यानं, हू म्हणजे कोण, वर्क्स काम करतं, ऑन फूड, ऑन म्हणजे च्यावर, फूड म्हणजे अन्नावर कोण काम करतं. हू वर्क्स ऑन फूड, अन्नावर कोण काम करतं. टू गिव्ह यू एनर्जी, कशासाठी, टू गिव्ह म्हणजे देणे. काय देण्यासाठी, एनर्जी. कोणाला, तुम्हाला. टू गिव्ह यू एनर्जी म्हणजे तुम्हाला शक्ती देण्यासाठी अन्नावर कोण काम करतं. हू वर्क्स ऑन फूड टू गिव्ह यू एनर्जी. थिंक, विचार करा.
सर्वांना तो सांगायला लागला की विचार करा. मग ऑल म्हणजे सगळेजण काय म्हणतात बघा, हे जे ऑल आहेत सगळे बॉडी पार्ट्स, कुड इट बी, कुड इट बी आणि थांबतात बघा, रिकाम जागा आहे. कुड इट बी म्हणजे कदाचित, इज इट द बेली, ते बेली काम करतं का, आम्हाला जे अन्न आहे त्या अन्नातून शक्ती देण्याचं काम बेली करतं का. कुड इट बी म्हणजे तो आहे का, कोण तो, इट इज द बेली, तो आहे बेली, तो बेली आहे का, या अन्नावरती काम करणारा. हा जो प्रश्न होता, हू वर्क ऑन फूड टू गिव्ह यू एनर्जी, हा जो प्रश्न होता त्याचं उत्तर यांना वाटतं कुड इट बेली, कुड इट बी बेली, इज इट द बेली, तो बेली आहे का. मग ब्रेन म्हणतो बघा ॲस, ॲस हो, ऑफकोर्स, ऑफकोर्स म्हणजे अजिबा नक्कीच, ऑफकोर्स नक्कीच. बघा पुढं काय म्हटलेलं आहे, बेली डायजेस्ट, बघा इथं खाली दिसतं तुम्हाला बेली डायजेस्ट, पुढं वर घेऊन तुम्हाला दाखवतो. काय म्हणायला लागलं की ब्रेन बेली काय करतो, डायजेस्ट पचवितो, बेली डायजेस्ट फूड, बेली डायजेस्ट फूड, बेली अन्न पचवितो, अँड आणि, अँड बेली डायजेस्ट फूड अँड सेंड्स एनर्जी, सेंड म्हणजे पाठवणे, सेंड्स एनर्जी शक्ती, शक्ती पाठवितो. बेली डायजेस्ट म्हणजे पोट पचवितं फूड, अँड आणि सेंड एनर्जी शक्ती पाठवितं. टू ऑल ऑफ यू, ऑल ऑफ यू म्हणजे तुम्हा सर्वांना, टू म्हणजे ला, तुम्हा सर्वांकडे शक्ती पाठवतं. कोण पाठवतं शक्ती, बेली पाठवतं. कोण पाठवतं शक्ती, बेली. मग ऑल म्हणतात बघा, हे सगळेच्या सगळे म्हणतात ऑल. आता त्यांच्या लक्षात आलं की ही भानगड काय, त्यांच्या लक्षामध्ये आलं की ही भानगड काय आहे, की सर्वजणांना थकल्यासारखं का वाटतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. ऑल सगळेच्या सगळे म्हणतात बघा, सगळे काय म्हणतात की त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपण हे असं का झालं, व्हॉट्स द मॅटर असं ते म्हटले होते. येस येस आता त्यांच्या लक्षामध्ये आलं. नाऊ वी नो, नाऊ म्हणजे आता, वी नो म्हणजे आम्हाला समजलं, माहीत झालं. नो म्हणजे माहीत होणे किंवा जाणणे, आम्ही आता जाणलं, आम्हाला आता माहीत झालं. वी नो आम्हाला जाणीव झाली. नाऊ म्हणजे आता. धिस बेली, धिस बेली म्हणजे हा, हे पोट, हे बेली, धिस म्हणजे हा ही आहे, बेली म्हणजे पोट. धिस बेली डज, डज म्हणजे करतं, अ लॉट ऑफ वर्क, अ लॉट ऑफ ही फ्रेज आहे बघा, म्हणजे म्हण अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ, वर्क म्हणजे काम, लॉट ऑफ वर्क पुष्कळ काम, डज म्हणजे करतं. बेली डज वर्क लॉट ऑफ, लॉट ऑफ वर्क, बेली खूप काम करतं, हे आता आम्हाला समजलं. दो ही डू नॉट शो इट ऑफ, जरी, THOUGHS दो म्हणजे जरी, ही तो, डज नॉट म्हणजे नाही, शो म्हणजे दाखविणे, डज नॉट शो, दो जरी तो दाखवत नाही, इट म्हणजे ते म्हणजे काम, ऑफ, इट ऑफ जरी तो ते काम दाखवत नसेल तरी तो खूप काम करतो, हे आम्हाला समजलं. ही डज इम्पॉर्टंट वर्क, ही डज, तो, ही म्हणजे तो, डज म्हणजे करतो, इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट महत्त्वाचं, इम्पॉर्टंट महत्त्वाचं, वर्क काम, ही डज तो करतो, इम्पॉर्टंट महत्त्वाचं काम, तो महत्त्वाचं काम करतो. कोण, बेली. असं सर्वजणांनी मान्य केलेलं आहे. आणि बघा, हे बघा, हे ब्रेन त्यांना समजून सांगायला लागलं. ब्रेन बघा जसं काय एखादा राजासारखा मुकुट घातलेला दाखवलेला आहे या ठिकाणी, आणि खरोखर तो राजाच आहे सगळ्याचा. आणि मग सर्वजण काय म्हणतात, ऑल, ऑल म्हणजे सगळे, सगळे बॉडी पार्ट्स काय करतात, होल्ड हँड्स, होल्ड हँड्स म्हणजे एकमेकाचे हात धरतात, अँड सिंग आणि गाणं गातात, सिंग टुगेदर एकत्रितपणे म्हणजे हातात हात घालून सर्वजण गातात. ऑल
होल्ड हँड्स अँड सिंग टुगेदर. काय काय गायला लागले ते? वर्क 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 इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी. इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी. वी ऑल ऑलवेज ॲट वर्क. वी ऑल ऑलवेज म्हणजे वी ऑल आम्ही सर्व. वी आर म्हणजे आम्ही आहोत. ऑलवेज म्हणजे नेहमी. ऑलवेज म्हणजे नेहमी. ॲट वर्क आम्ही नेहमी कामात आहोत. पण कोण? सगळेच्या सगळे. इतक्या वेळ ते अगोदर मान्य करत नव्हते की बेली काम करत नाही, बाकीचेच काम करतात. मग आता ब्रेननं ज्या समजून सांगितलं आणि 2 दिवस यांना शक्ती न मिळाल्यामुळं कसे हाल झाले त्यांच्या लक्षात आल्यामुळं. तर अशा पद्धतीनं या पाठातून आपल्या लक्षात येतं की आपल्या सगळ्या शरीराचे बॉडी पार्ट्स हे महत्त्वाचे आहेत. आता बघा याच्यावर काही थोडंसं काम तुम्हाला इथं सांगितलेलं आहे ते आपण एकदा बघूया. आणि म्हणजे आपला हा भाग जो आहे की ज्याचं नाव होतं आपलं अ टीम ऑफ वर्कर्स. आता हे जे सगळे अवयव आहे ही एक टीम आहे. कशाची? कामगारांची, की जे काम करत राहते सततची टीम आहे. तर हा भाग आपला या ठिकाणी संपणार आहे. तर बघा आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे? इनॅक्ट द प्ले. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे? प्ले म्हणजे नाटक. आता एक प्रकारचं हे नाटकच होतं आहे का नाही? एकमेकाशी संवाद करणं म्हणजे नाटक. द प्ले म्हणजे नाटक. इनॅक्ट म्हणजे कृती करा. जसं इथं तुम्हाला चित्र दिसलं की एक जण हात आहे, एक जण पाय आहे, एक जण म्हणजे फूट आहे, एक जण लेग आईज आहेत, एक जण इयर्स आहेत, एक जण नोज आहे आणि ते एकमेकाशी संवाद करतात. तसं तुम्ही एकमेकाचं पार्ट घेऊन हा जो पूर्ण धडा आहे हा प्ले करण्याचा म्हणजे तशा पद्धतीनं बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा. असा इथं एक सराव करायचा सांगितलेला आहे. आपण कमीत कमी त्याचं वाचन करू शकतो वारंवार आणि ते समजून घ्यायचो. पुढचा प्रश्न बघा काय? रीड द फॉलोइंग वर्ड्स. रीड म्हणजे वाचा, फॉलोइंग म्हणजे खालील, वर्ड्स म्हणजे शब्द. वाचा, खालील शब्द. खालील शब्द वाचा. इंग्रजीमध्ये कसं म्हणतो? रीड वाचा, फॉलोइंग खालील, वर्ड्स शब्द. आपण मराठीत म्हणतो खालील शब्द वाचा. खालील शब्द वाचा. इंग्रजीत रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द लेसन. लेसन म्हणजे धडा. धड्यामधून खाली आलेले जे शब्द आहेत ते बघा. हे जे शब्द आहेत हे धड्यामध्ये शोधा आणि बघा ते आणि ते वाचा. फाइंड. फाइंड म्हणजे शोधा. फाइंड म्हणजे शोधा, शोधायचं आहे. रायमिंग वर्ड्स. रायमिंग म्हणजे यमक जुळणारे शब्द. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. फाइंड शोधा यमक जुळणारे शब्द. फॉर इच. इच म्हणजे प्रत्येकासाठी. खाली दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी यमक जुळणारे शब्द शोधा. आता यमक जुळणारे म्हणजे कसे? जसं टेक त्याला फेक. जसं रॅट, कॅट, मॅट हे कसे यमक जुळणारे शब्द आहे. रॅट, कॅट, मॅट, सॅट, हॅट हे कसे शब्द आहे? यमक जुळणारे आहे का नाही? अशा पद्धतीचे यू, डू असे यमक जुळणारे शब्द याच्या संदर्भात. आता हे जे शब्द कोणते ते वाचूया आपण आणि त्याच्याशी यमक जुळणारे शब्द तुम्हाला ही जी रिकामी जागा दिसते या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही पेन्सिलनं लिहायचे आहेत. बघा टेक, TAKE टेक याच्याशी यमक जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तो त्याचा विचार करा. पाठामध्ये आहे का? आपल्या घरात कोणी मोठे असतील त्यांना विचारून बघा आणि इथं त्याचं स्पेलिंग तुम्हाला लिहायचं आहे. टेक नंतर HOP होप. HOP होप याच्याशी यमक जुळणारा शब्द इथं पुढं लिहायचा. यू याच्याशी यमक जुळणारा शब्द पुढं लिहावायचा आहे. नियर NEAR नियर याच्याशी यमक जुळणारा शब्द पुढं लिहायचा आहे. REST रेस्ट याच्याशी यमक जुळणारा शब्द पुढं लिहायचा आहे. नंतर BIT बाईट याच्याशी यमक जुळणारा शब्द पुढे लिहायचा आहे. नंतर डिशिव DECEIV डिशिव याशी यमक जुळणारा शब्द पुढं लिहायचा आहे. जो तुम्हाला पाठामध्ये सापडेल त्याच्यासाठी पाठामध्ये हे शब्द जे दिसतात तुम्हाला हे हा शब्द पाठामध्ये कुठे शोधा आणि त्याच्या पुढं कुठंतरी याच्याशी यमक जुळणारा शब्द तुम्हाला सापडेल. एवढं काम तुम्हाला करायचं आहे. पुढचं बघा काय काम आहे? लिसन द नेम ऑफ ऑल बॉडी पार्ट्स इन द प्ले. लिस्ट बघा इथं काय म्हटलेलं आहे? लिस्ट म्हणजे यादी करा. काय म्हटलेलं आहे? लिस्ट यादी करा. द नेम ऑफ. नेम म्हणजे नाव. द नेम म्हणजे नाव. ऑफ ऑल
ऑफ म्हणजे चे बॉडी पार्ट्स, ऑल बॉडी पार्ट्सच्या नावं इन दिस प्ले, या प्लेमध्ये जे बॉडी पार्ट्स आलेले त्याची यादी करा. हे तर सोपं आहे, तुम्हाला समजेल. तर इथं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला ॲन्सर असा शब्द लिहायचा खाली. हा प्रश्न लिहिला, समजा तुम्ही हा पूर्ण प्रश्न लिहिला की त्याच्या खाली ANS ॲन्सर, आपण उत्तर असा शब्द लिहितो कारण मराठीमध्ये, तसं इंग्रजीमध्ये ॲन्सर ANSWER असा पूर्ण शब्द ANSWER. हे थोडक्यात ANS असं लिहिलं जातं. याचं ॲन्सर तुम्हाला याचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्याला नंबर टाका आणि त्याची यादी करा. जसं आईज EYES, आईज, नोज 2 नंबर टाका, NOSE. असे जे काही बॉडी पार्ट्सच्या पाठ्यामध्ये आलेले आहेत त्याची सगळ्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहावायची आहे. समजलं? तर या ठिकाणी आपण आता हा भाग संपलेला आहे.